पूजा करायची आहे. भजन मंडळाची पूजा झाल्यानंतर सर्व गावातील सर्व लहान थोर सर्वांनी या ठिकाणी पुरुष महिला भगिनी या ठिकाणी पूजा करण्यासाठी पुढे रांगेमध्ये एका रांगेमध्ये त्या ठिकाणी दर्शन घ्या. स्पर्धा करून आता मंडप खूप मोठा आहे. सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी गाते भोजनाचं दर्शन घ्या. काही गोंधळ न करता आपण Olha,
और उस व्यवस्था में हमारे केशवानंद जी महाराज बहुत से कम पैसों को ईंटों को कितने बार गिनती के इन हाथों से हमारा सौभाग्य हमारे गरीब खाने में यहाँ जामुन के ऐसे टेढ़े मेढ़े गलियों में आए हैं। हम उनका स्वागत करते हैं कि कितने बड़े बड़े आश्रम हैं, कितने बड़े बड़े गुरुकुल चल रहे हैं, लाखों लोग उनके चरणों में रहते हैं। लेकिन आज हम, और ये भी कमाल की बात है कि हमारे परिवार के लोग दुबदाड़ में रहते हैं और दुबदाड़ में शायद ही कोई केस विठलानंद के लिए जा पाएगा। दुबदाड़ में जाके रात में सोए हैं, सारी का भी दुबदाड़ में रही है। ये भगवान शिव की कृपा है। जिसको याद रखना प्रभु जैसा रखता है, जिसके अन्न पानी जहाँ से देना चाहता है वो अपने परमात्मा निश्चित करता है। मैं नामदेव जी को और सारे पदाधिकारी के सारे नाम तो नहीं ले पाऊंगा कि सारे हमारे भाई बिरादरी भी है, दोस्त भी है, शिष्य भी है, और हम तुम सारे गलती करते रहे। संत महापुरुष हमारे ऊपर समझो कोई न कोई ऐसी कृपा करते रहे तो गलतियाँ सारी अपने आप ही साफ होती रहेगी। और ऐसे भगवान शिव जी जैसे मंदिर के प्रांगण में बैठ के, एक थाली में बैठ के एक ही हाथों से प्रसाद लेने का सौभाग्य मिलेगा। मैं ज्यादा नहीं बोलती हुई, मैं तबीयत मेरी खराब थी लेकिन मैं आ गया। महाराज जी बोले तुम्हें आना है, लेकिन मैं आ गया। डॉक्टर ने मना करने के बाद भी मैं आ गया और आके मुझे बड़ा खुशी हुई कि आज प्रभु के आंगन में इतना बढ़िया महान महामंडप बन गया। सुरेश साहूकार को भी हम ताली मार के जोर से स्वागत करो उनका, जो कि किसी भी प्रकार से
इतने लोग उनको क्या बोलते, आनंद पाठ को कौन क्या नहीं बोलता होगा पता नहीं, और कुछ लोगों को कौन क्या बोलता होगा, लेकिन हम दिल से उनको सम्मान करते, क्योंकि उनके संरक्षण में यहाँ बैठने का, सत्संग सुनने का सौभाग्य मिला। और इस सौभाग्य समझे हम इसको बना के रखेंगे। हम चाहते हैं कि आप ही अपने बीच में आके भक्ति के माध्यम से झाड़ू लगाओ, पोछा करो, भगवान को नहलाओ, अभिषेक करो। उसकी व्यवस्था ऐसी ही बना के रखो जो सबके लिए दरवाजे खुले हो, सबके लिए पूजा खुली हो, और अपने मन के मनोकामनाएं, मनोरथ मांगने के लिए परमात्मा का सिंह दरवाजा हमेशा खुला रहे। तो ये बोलते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। बोल शंकर भगवान की जय। मैं अपने आचार्य प्रवर विठलानंद जी से अनुरोध करूंगा कि वो दो शब्द हमारे यहाँ भगवान शिव के सामने बोल के हमारे कृतार्थ करें। श्री राम जय राम जय जय राम, 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 रामचंद्र भगवान की। मराठी बोलू का हिंदी बोलू तुम्ही सांगा? अच्छा मराठी। आज परम भाग्य आहे स्वामी गणेशानंदजींच्या आपण समवेत सानिध्यात बसलो आहे। भगवान शिव सिद्धेश्वर आणि शिवपुराण कथा हा खूपच मोठा समारंभ आपल्या समोर सादर झालेला आहे, करीत आहोत। मी ज्यावेळेस स्वामींच्या आश्रमात गेलो होतो, आता 8 दिवसापूर्वी मी तिथंच होतो। त्यांची तब्येत बरी नव्हती, मला संदेश आला एक महात्म्याकडून, त्यांची तब्येत बरी नाहीये, तुम्ही तिथं जायला पाहिजे। आमचं खूप प्रेम आहे। मी लगेच गेलो त्या आश्रमात, त्यांना बघितलं आणि त्यांना सांगितलं। त्यांनी मला आग्रह केला की आमच्या तिथं मोठा कार्यक्रम होणार आहे, तुम्हाला यायचं आहे। मी म्हटलं मी अवश्य जाईल, पण डॉक्टरांनी जर तुम्हाला परवानगी दिली तरच तुम्ही यायचं, नाही तर तुम्हाला यायचं नाही। तरीही ते सर्व सोडून इथं आले, म्हणजे आपल्या सगळ्यांचं मोठं भाग्य आहे। कालपासून मी सगळं तुमच्या गावातलं वातावरण बघतोय, इतकं भक्तिमय प्रेममय वातावरण आहे, मी एकदम गरगरून गेलो आहे। आपण खूप मोठे महान भाविक या मोठ्या महात्म्याच्या सान्निध्यात राहत आहे। स्वामीजी इथं जरी राहत नसले, परंतु त्यांचं पूर्ण अस्तित्व इथं आहे सिद्धेश्वरांमुळं, क्योंकि सिद्धेश्वर मंदिर जे उभं झालं त्याला मूळ कारण आपले स्वामीजी आहे। आता मला इथं जास्त काही उपदेश करत नाही, स्वामीजी सगळे बोलले आणि शिवपुराणात सगळे काही आलेलं आहे। फक्त एक 2-4 वाक्य आहे की सर्वांनी व्यसनापासून लांब राहा। जे आपल्या इथं व्यसन चालतात, गुटखा, तंबाखू, दारू आदी, कृपा करून आपण याच्यापासून लांब राहा। कारण का हे मोठं विष आहे, त्या विषाला आपण त्याला जवळ घेऊ नये एवढी माझी एक विनंती आहे। आणि ही जर तुम्ही स्वीकारली तर तीच मला मोठी दक्षिणा मिळाली असं मी मानतो। त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये 8वी 9वी 10वी असे काही विद्यार्थी आहेत, काही पदवीधर पण आहे, पण नोकऱ्या वगैरे मिळत नाही। सध्या कुठेही जा समाजात नोकऱ्या लवकर मिळत नाही, परंतु आपण मी इथं जो उद्देश घेऊन आलो आहे, स्वामीजींनी मला सांगितलं खूप मोठं मंदिर आहे, जमीन आहे, घर आहे, सगळं काही आहे, मग आपण इथे काही सुरू करू शकू का? तर आम्ही तोही एक विचार करत आहोत की आपल्या गावातीलच मुलांना आपण तयार करायचं आहे। जे जे छोटे उद्योग धंदे असतात त्यामध्ये आपण मुलांना तयार करायचं। एक उदाहरण म्हणून मी सांगतो, लातूर जवळ एक आदिवासी शाळा आहे, त्या शाळेला जेव्हा मी भेट दिली आणि माझं काम हेच राहतं समाज जागृती करणं, राष्ट्रप्रेम देशप्रेम जागृत करण्यासाठीच मी सर्वत्र भारतभर आणि भारताच्या बाहेर पण जात आहे। आमच्या आतापर्यंत 50 संस्था पूर्ण भारतभर आहे आणि भारताच्या बाहेर पण आहे।
आपली कमाई आपणच खावी, आपल्या गावानेच खावी, आपल्या मुलांनीच खावी. सध्या वातावरण देशातलं खूप गंभीर झालेलं आहे, बदललेलं आहे. उद्योगधंदे मिळत नाही, म्हणून लघु उद्योग जे असतात ते आपण सुरू करायला पाहिजे. आता मी ते लातूरचं उदाहरण देतो. ती शाळा अशी आहे, त्या शाळेमध्ये प्रशिक्षण दिले जातं मुलांना. उदाहरणार्थ केस कापण्याचं. आता हे कोण काय अंदाज आहे काय, परंतु शाळेमध्ये जवळजवळ 1 ते 1,500 विद्यार्थी कोणत्याही न्हाव्याकडे बाहेर जात नाही. त्यांनी तिथंच त्यांना प्रशिक्षण दिलं आणि विद्यार्थी आपापलेच केस करतानाचं काम करतात आणि बाहेर जाऊन त्यांना जवळजवळ 1,000 रुपये रोज त्यांना पडतो. म्हणजे बघा किती लहान छोटे काम असतं आणि आपण त्यात किती हे करतो. मोबाईलचा काही रिपेरिंग करू शकतो, मोटार रिपेरिंग, फॅन रिपेरिंग, असे वेगवेगळे उद्योग आपण काहीतरी सुरू करावे असं माझं मत आहे. आणि तरुण वर्गाला एक आव्हान आहे की सर्वांनी एकत्र येऊन असे उद्योगधंदे करावे, म्हणजे आपण आपल्याच याच्यात स्वतंत्र होऊ आणि आपल्या पायावर आपण उभं राहू शकतो. तसेच परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी गीता परिवार नावाची एक मोठी संस्था काढली. प्रत्येकाच्या मुखातून गीतेचे संस्कृत श्लोक आले पाहिजे म्हणून आज 185 देशामध्ये 11 लाख भाविक या संस्थेला जोडलेले आहे आणि दररोज गीतेचे पाठ होतात. त्यात आपल्यालाही जोडता येईल. फक्त 40च मिनिटं आपल्याला त्यात लागतात आणि कुठे जायचं नाही, घर बसून सगळं काही करता येतं. त्याची माहिती आपण नंतर देऊ. तर आपला देश धर्म सर्व सांभाळण्यासाठी जे काही कार्य घडत आहे ते पुढे घडू नये आणि आपण स्वबळाने सर्वांनी उभं राहावं एवढीच मी सिद्धेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि स्वामीजींनी मला बोलवलं आणि आपल्या गावाने खूप मोठं प्रेम मला दिलं, याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोल शंकर भगवान की जय. हमारे बीच में विश्व योगाचार्य के संरक्षण में जो योग विद्या को पूर्ण विश्व में जो प्रचारण करते हैं, ऐसे 70 देशों के माता बहनें लड़कियां आदि है, उनके बीच में हमारे बीच में सारिका आई हुई है. ये जर्मन की लेडीज है और अकेली हिमालय के कहीं भी किसी भी गिरी केंद्र में रहती है. दिखने में बड़ी नाजुक है लेकिन शेरों के साथ लड़ने की इसके अंदर हिम्मत है. आज इतने सालों से पूरे विश्व में घूमती है और वो बहुत ही अच्छा ढंग से अपने जीवन को सुरक्षित रखे, अपना जीवन निर्धारित करने के लिए सनातन धर्म का झंडा लेके चलती है. मैं उसके अनुरोध करूंगा, सारिका, योर लैंग्वेज इज जर्मन बट यू प्लीज इंग्लिश, स्पेनिश नो स्पेनिश, English. Thank you, Guruji. Namaste, everyone. My name is Sarika. Unfortunately, I don't speak Hindi or Maharashtrian yet. So I will talk to you in English. I hope you will understand. First of all, I'm very grateful to be here. I feel very blessed and honored. Thank you, Guruji, for having me here. Thank you, Guruji. It's 1 year ago that I was blessed to be in Mahakumbha Mela, very powerful festival, and I met Guruji. And since then, I feel very honored to learn about Nada Yoga, about music, bhajan. It's very beautiful gift in my life to have Guruji found. And I'm not from India, I'm from Germany, so I didn't grow up with the culture of Shiva or all the deities that are here in India present. But 15 years ago I started my journey with yoga, and Adi Yogi Shiva came into my life. It was in the form of Naharaj, the dancing Shiva, and the meditating Shiva, Adi Yogi. And 3 years ago, I found my way to Mama India. She was calling me, inviting me to Rishikesh, my first stop in India. And once I entered into Gangama, meditated, took my bath, I suddenly met Shiva.
So it was not Gangama. I felt directly very strong connection to Shiva, to universal intelligence, to deep consciousness, to purity, to something way bigger than myself meditating next to Ganga. And yeah, since then I feel very blessed to travel different stations here in India. I was in Tiruvannamalai doing the pilgrimage around Arunachala, connecting deeper with the fire of Shiva, the fire of the powerful flame that is inside us, that shows us and reminds us also in the power of Shiva. And also I was in Kashi, very strong experience of the death and the destroyer of Shiva, so different form of Shiva. Fearful form on one hand, on the other hand also to experience that we need to be in darkness and we need to feel space to plant new seeds and to grow. So yeah, the last 3 years in Mama India were very interesting, a lot of wisdom from different masters, and I'm very happy to be guided by Shiva, by Ganga Ma, and now by Guruji. Thank you so much for having me here. Happy Mahashivratri. बोल शंकर भगवान की जय। 15 साल से है और बहुत सारे गुरुओं से मिलते गंगा किनारे आई। गंगा किनारे आने के बाद गंगा जी ने बड़ी कृपा किया। आप गंगा को माँ मानते, भगवान शिव को अपना बाप मानते हैं। परिवार सारा जर्मन से काफी बहुत रिच है, बहुत पढ़े लिखे है, सब मेरे टच पे है। लेकिन ये इसको भक्ति की इतनी सनातन धर्म की आस्था है और खाली यहाँ भक्ति करने के लिए पूरे भारतवर्ष में घूमती है, पढ़ती है, लिखती है, PhD भी करती है, सारे रिसर्च करती है। हम उसको अपने सिद्धेश्वर महादेव के सारे कर्ता की तरफ से और हमारे जो पदाधिकारी हमारे अंदर दुर्योधन जी भी है। दुर्योधन जी सारे के सारे हमारे साहूकार पाटिल है, हमारे नारायण पाटिल तो है नहीं और सारे बहुत कुछ पाटिल चले गए। लेकिन हम सबके तरफ से इस आए हुए मेहमानों का सत्कार करते। एक बार हम अपने जाऊर में आए हुए ऐसे महान लोगों को समझो, अपने आंखों से देख रहे। हम पवित्र इस धरती में बैठे, हम महाराज जी का ज़्यादा टाइम लेके कथा की बात में बीच पे विघ्न बनाया। हम अनुरोध करते हैं कि जो आगे वाला जो इनका प्रोग्राम उनके साथ हमारी शामिल करेगी। बोल शंकर भगवान की जय। आता या ठिकाणी आपण दररोज या ठिकाणी महाशिवपुराण आपण ऐकलेलो आहोत, तरी त्यांचा या ठिकाणी नामदेव गुणाजीराव पाटील हिवराळे यांनी आता सत्कार करत आहेत। स्वतः त्यांनी वैयक्तिक महाराजांचा या ठिकाणी आयर देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करीत आहेत। हनुमान महाराज थोडस या पुढे। हनुमंत गंगाराम मागेवार यांनी देखील आपल्या श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम पाहतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी महादेव मंदिराचं या ठिकाणी काम त्यांनी पाहतात आणि निर्मळ असं त्या ठिकाणी स्वच्छता या ठिकाणी मंदिराची ठेवतात। दरवर्षी त्या ठिकाणी त्यांनी अतिशय तळमळीनं आपल्या महादेव मंदिराची पूजा या ठिकाणी दर सकाळी 7 वाजता व ठीक संध्याकाळी 7 वाजता त्यांनी दरवर्षी 2 टाइम या दररोज 2 टाइम त्यांची या ठिकाणी त्या महादेव मंदिरामध्ये आरती होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरामधली सफाई करतात, पुजारी म्हणून काम पाहतात। त्यांचं देखील या ठिकाणी आपल्या महाराजांच्या हाती, गणेशजी महाराजांच्या हाती या ठिकाणी छोटा खाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। मरीबा गायकवाड़ महाराज इन्होंने बहुत ये मंदिर की सफाई करते, गणेश
महाराज मरीबा गायकवाड़ जो है ना वो अपने मंदिर की साफ सफाई करते हैं, बहुत अच्छे तरीके से पूरा है अपना ग्राउंड जो है साफ करते हैं महाराज हुए। महाराजांच्या हस्ते गणेशजी महाराजांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी छोट्या कानी सत्कार करण्यात येत आहे। पहाटे 4 पासून 4:30 पासून त्यांनी आपण जे जेवण करून जातो ना त्या ठिकाणी पूर्ण जे साफ सफाई त्यांच्यामुळेच होते, तिथं एक काहीच ठेवत नाही त्यांनी। बघा किती निस्वार्थपणे त्यांनी काम करत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी, माझ्या मातांनी सर्वांनी। बोल शंकर भगवान।